नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या रुपाली आणि वरद लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. ओम नमः शिवाय. मित्रांनो, जिथे श्रद्धा आणि प्रेम नांदतं ना, तिथेच खरी भक्ती तयार होते. शंकर म्हणजे संहार करणारा, पण हा संहार करणारा म्हणजे विनाश नाही, तर सृष्टीला संतुलित ठेवण्यासाठी केलेलं आवरण. जर महादेवांनी सृष्टीला आवरणच ठेवलं नसतं तर या जगात किती गोंधळ झाला असता याची कल्पनाही आपण करू शकत नाही. महादेव जरी संहार करणारे असले ना, तरीही महान निर्माता सुद्धाही तेच आहेत. तुम्हाला माहीत आहे का, महादेवांनी जेव्हा 14 वेळा डमरू वाजवला तेव्हा त्या नादातून 14 दिव्य अक्षरांचा जन्म झाला. त्या 14 दिव्य अक्षरांचा जन्म म्हणजेच केवढी मोठी निर्मिती. शब्द ब्रह्माची म्हणजेच शब्दाच्या विश्वाची निर्मिती कोणी केली असेल तर ते महादेवांनी. असं म्हटलं जातं की या डमरूच्या नादामुळे आजही संपूर्ण विश्व दुमदुमत आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.